आळंदीतून या घडीची एक अत्यंत मोठी आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. माऊलीच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी आणि सोहळ्यासाठी लाखो वारकरी मोठ्या आशेने आळंदीच्या दिशेने निघाले होते. पण ऐन प्रस्थानाच्या काही तास आधीच सर्वांना एक मोठा धक्का बसला आहे. आळंदीतून माऊलीची पालखी निघणार होती, पण त्याआधीच निसर्गाने अचानक आपले रौद्र रूप धारण केले. या संकटामुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठा अनर्थ घडला आहे. परिस्थिती गंभीर असल्यामुळे संपूर्ण आळंदी परिसरात तातडीने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. निसर्गाच्या या कोपामुळे सध्या सर्व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आळंदी आणि देहूमधून या घडीची एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच तिथे निसर्गाने भयानक रूप धारण केले आहे. 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सर्व वारकरी बांधवांना जाहीर आवाहन केले होते की पूर आणि पावसामुळे परिस्थिती बिकट असल्याने तुम्ही आहे तिथेच थांबा. प्रशासनानेही स्पष्ट शब्दात बजावले होते की आळंदीमध्ये आता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मात्र माऊलीच्या दर्शनासाठी तीव्र आस लागलेले हजारो वारकरी अचानक आळंदीत दाखल झाले, तर काही दिंड्या आधीपासूनच तिथे तळ ठोकून बसलेल्या होत्या. अशातच काल रात्री तिथे एक अत्यंत भयानक घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसरात कमालीची घबराट निर्माण केली असून आळंदीत मोठा अनर्थ ओढावला आहे. या भीषण परिस्थितीमुळे आता माऊलीच्या निघणाऱ्या पालखी सोहळ्यात खूप मोठे बदल करण्यात आले आहेत. या आणीबाणीच्या आणि गंभीर प्रसंगावर ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने नेमकी काय भूमिका घेतली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. गेल्या 2 दिवसापासून आळंदीत प्रचंड पूर आला असून तिथला पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पालखीचा पुढील प्रवास अत्यंत अवघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही काही वारकरी आळंदीत पोहोचल्याची प्रशासनाने चिंता आता आणखी वाढली आहे. दुसरीकडे अवघ्या एका दिवसापूर्वीच म्हणजेच 7 जुलैला रोजी देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान अत्यंत मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि कडक अटीसह पार पडले. प्रस्थानाच्या वेळी संपूर्ण देहू नगरीत मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आज म्हणजेच 8 जुलै रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान करणार होती. पण तेवढ्यात निसर्गाने मोठा घात केला. गेल्या 48 तासात मावळ तालुक्यात आणि संपूर्ण आळंदी परिसरात इतका अतिमुसळधार पाऊस झाला आहे की तिथली परिस्थिती आता पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवामान खात्याने पुढच्या 48 तासांसाठी या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाचा हा भयानक वेग आणि पुरांचा वाढता धोका ओळखून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपत्ती निवारण कक्षात जाऊन तातडीने बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी आळंदी आणि देहूच्या दिशेने निघणाऱ्या वारकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे की कृपया स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तुम्ही थेट पुण्यात या. आम्ही पालखी आळंदीतून सुरक्षितपणे पुण्यात आणू. मात्र एवढं सगळं होऊनही माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही अनेक वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आणि अखेर तो मोठा अनर्थ घडला, ज्याने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. तो भयानक अनर्थ पाहून प्रशासनाची पार धांदल उडाली आहे आणि अखेर ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला एक अत्यंत मोठा निर्णय घ्यावा लागला. मग नेमकं असं काय घडलं तिथे? खरं तर आळंदीमध्ये अचानक घडलेली ती घटना एखाद्या रहस्यमय आणि थरारक कथेपेक्षा कमी नव्हती. रात्र जशी पुढे सरकत होती तसा पावसाचा जोर आणखीनच वाढत गेला. आळंदीच्या घाटावर तिथे वारकरी आपले तंबू आणि राहुट्या ठोकून भजन कीर्तनात तल्लीन झाले होते. तिथे अचानक एक गूढ शांतता पसरली, कारण आता पार्श्वभूमीला ऐकू येत होता तो फक्त इंद्रायणी नदीच्या पाण्याचा भयानक आणि धडकी भरवणारा गर्जनाचा वजा आवाज. हळूहळू पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढू लागला. इंद्रायणी नदीने आपल्या धोक्याची पातळी कधी ओलांडली हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. घाटावर तैनात असलेले पोलीस वारंवार अनाउन्समेंट करत होती, ओरडत होती की कोणीही नदीपात्रात उतरू नका, मागे व्हा. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, पण पाण्याच्या त्या अक्राळ विक्राळ वेगाने सगळ्यांना चक्रावून सोडलं. पाहता पाहता पाणी घाटाच्या पायऱ्या ओलांडून वेगाने वर आले आणि त्याचवेळी तो सर्वात मोठा आणि धक्कादायक प्रसंग घडला. आळंदीला पिंपरी चिंचवड आणि पुण्याशी जोडणारा जो मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा पूल होता, तो पूलच पूर्णपणे पाण्याच्या खाली गेला. पुलावरून तब्बल 3 ते 4 फूट पाणी वाहू लागले होते.
तितकेच नाही तर पाण्याचा प्रवाह इतका अक्राळ विक्राळ होता की इंद्रायणी पुलावरील लोखंडी कडेही आणि विजेचे मोठे मोठे खांब पाण्यात बंगल्यासारखे क्षणात वाहून गेले. त्यामुळे आळंदीचा पिंपरी चिंचवडही असलेला थेट संपर्क पूर्णपणे तुटला आणि क्षणार्धात संपूर्ण आळंदीत एकच घबराट निर्माण झाली. पूर एवढ्यावरच थांबला नाही तर पाणी माऊलीच्या संजीवन समाधी मंदिराच्या मुख्य परिसरापर्यंत पोहोचले आणि मंदिराला पुराचा पाण्याचा वेढा पडला. मंदिराच्या आजूबाजूची सर्व दुकाने, धर्मशाळा आणि आश्रमशाळा एका रात्रीत जमले झाल्या. एका आश्रमशाळेतून तर तब्बल 30 ते 40 नागरिक आणि नवी मुंबई पोलीस दलाचे काही कर्मचारी अडकून पडले होते. अखेर पहाटेच्या वेळी PMRDA अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जीवाची बाजी लावून दोरखंडाच्या सहाय्याने या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. घाटावर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उभारलेले पत्र्याचे शेड्स आणि शेकडो मोबाईल टॉयलेट्स पुराच्या तीव्र प्रवाहात कुठे वाहून गेले याचा पत्ताच लागला नाही. आळंदी नगरपरिषदेने वॉटर हाऊस पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे अख्ख्या आळंदीची पाणी व्यवस्था कोलमडली आहे आणि तिथला वीज पुरवठाही पूर्णपणे खंडित झालेला आहे. सगळीकडे फक्त गर्द अंधार आणि पाण्याचा वेढा होता. या भयानक संकटानंतर जेव्हा आळंदीतील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला एक अत्यंत ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घ्यावा लागला. नेमका काय आहे तो निर्णय? चला पुढे पाहूया. या अभूतपूर्व परिस्थितीनंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या सर्व विश्वासातांची एक तातडीची आपत्कालीन बैठक पार पाडली. तेव्हा आळंदीत साचलेला चिखल, निवाऱ्यांनी झालेली टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन संस्थान कमिटीने वारीच्या परंपरेला धक्का न लावता वारकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. संस्थान कमिटीने स्पष्ट केले आहे की श्री संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्या ठरल्याप्रमाणे आज म्हणजेच 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता संजीवन समाधी मंदिरातून सुरू होईल. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यात सर्वसामान्य वारकऱ्यांना प्रवेश नसेल. हा सोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. रथासमोरील दिंडी क्रमांक 1 ते 27 आणि रथामागील दिंडी क्रमांक 1 ते 20 अशा एकूण 56 अधिकृत दिंड्यांनाच या सोहळ्यात प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक दिंडीतील केवळ 10 वारकऱ्यांनाच मंदिरात जाण्याची परवानगी असेल. म्हणजेच एकूण 560 वारकरी या सोहळ्यात सहभागी होऊ शकतील. मनाने खांदेरी, मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस प्रशासन आणि स्वच्छता कर्मचारी मिळून एकूण केवळ 1660 व्यक्तींना उपस्थित हा प्रस्थान सोहळा पार पाडता जाईल. संस्थान कमिटी आणि प्रशासनाने सर्व वारकरी बांधवांना कळकळीची विनंती केली आहे की मुसळधार पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता सध्या जर कोणाचाही आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही आहे तिथे सुरक्षित राहा. पालखी आळंदीबाहेर पडल्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही या सोहळ्यात कसे सामील होऊ शकता याचे अचूक नियोजन देवस्थानी कमिटी लवकरच जाहीर करणार आहे. जरी निसर्गाने हे मोठे संकट आणले असले तरी वारकऱ्यांच्या माऊलीवरचा विश्वास मात्र क्षणभरही कमी झालेला नाही. जी विठ्ठलाची इच्छा आहे ती माऊली सगळं सांभाळून नेईल अशी भावना वारकरी व्यक्त करत आहेत. तर ती होती आळंदीतील सद्यस्थिती आणि संस्थान कमिटीने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय. आता अशा कठीण परिस्थितीत जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक वारीसाठी निघाले असाल किंवा घरातून माऊलीच्या दर्शनाची आस धरून असाल तर एक सुजन वारकरी आणि जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी नक्की काय केलं पाहिजे याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. या सोप्या आणि सुरक्षित गोष्टीचे पालन करून तुम्ही स्वतःचा जीव सुरक्षित ठेवू शकता आणि माऊलीच्या वारीचा आनंदही घेऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही आळंदीच्या दिशेने जाण्याचा विस्तार सध्या पूर्णपणे सोडून द्या आणि प्रशासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा. मुख्यमंत्री आणि प्रशासनाने स्पष्ट केल्याप्रमाणे पालखी सोहळा आळंदीबाहेर सुरक्षितपणे आणून पुण्यात मार्गस्थ केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही थेट पुण्याच्या दिशेने जाण्याचे नियोजन करू शकता किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या पुढील सुरक्षित मुक्कामाच्या ठिकाणी सोहळ्यात सामील होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील कोणत्याही अफवावर किंवा जुन्या व्हिडिओजवर अजिबात विश्वास ठेवू नका. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी फक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अधिकृत सोशल मीडिया पेजेस आणि जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत बुलेटिनांनाच वापर करा. यामुळे तुमची दिशाभूल होणार नाही आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधीच घराबाहेर पडला असाल
आणि मार्गात कुठे मुसळधार पावसामुळे अडकला असाल तर कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असताना तो पूल पार करण्याचा धोका अजिबात पत्करू नका. अशा वेळी जवळच्या शासकीय शाळा, मंगल कार्यालय किंवा प्रशासकीय मदत केंद्रात तात्पुरता आश्रय घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. चौथी गोष्ट म्हणजे या अभूतपूर्व नैसर्गिक संकटामुळे यंदा तुम्ही डिजिटल वारीचा पर्याय स्वीकारू शकता. घरी बसूनच आपल्या कुटुंबासह अधिकृत चॅनलवर माऊलीचा प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहा आणि घरातच विठ्ठलाचे भजन कीर्तन करून आपली भक्ती व्यक्त करा. कारण माऊलींना आपल्या भाविकांची सुरक्षितता सर्वात जास्त प्रिय आहे. पाचवी आणि शेवटची पायरी म्हणजे तुमच्या संपर्कातील इतर सर्व वारकरी बांधवांपर्यंत ही अचूक माहिती त्वरित पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही गैरसोय होणार नाही. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुम्ही व्हिडिओतील महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात. तुमच्या भागात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे आणि संस्थान कमिटीने वारकऱ्यांना सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमच्या भावना कमेंटमध्ये माऊली माऊली लिहून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.